नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील हा 15वा लेसन आहे, ज्याचं नाव आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी 2 सेशन झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण वनस्पतीमध्ये पाणी कसं आतमध्ये पाठवलं जातं, मूलदाबांमार्फत पाणी म्हणजे ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे काय याच्याविषयी आपण जाणून घेतलं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, बाष्पोच्छ्वास कशा प्रकारे होत असतो, म्हणजे आपण एखाद्या वनस्पतीला जर प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवली तर कालांतराने त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला पावसाच्या थेंबांसारखे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. म्हणजे हे पाणी येतं कुठून, तर वनस्पती मुळांद्वारे जे पाणी वर पाठवतं तेच पाणी पुढे बाष्पोच्छ्वासामार्फत म्हणजे पर्णरंध्रांमार्फत बाहेर फेकलं जातं, हे आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं होतं की उत्सर्जन, वनस्पतीला असे काही स्पेसिफिक अवयव नसतात की ज्याच्या मार्फत तो आपल्यासारखं उत्सर्जन करू शकतो. म्हणजे आपलं जसं आपल्या रंध्रातून जसा घाम येतो किंवा आपण युरिन थ्रो करतो, युरिनरी ब्लॅडर थ्रू, त्याचप्रमाणे यांच्यामध्ये कोणतेही असे अवयव नसतात आणि त्याच्यामुळे त्यांना एक्सक्रीशन करण्यासाठी डिंक किंवा राळेच्या स्वरूपात किंवा जीर्ण झायलेम मध्ये अशा प्रकारचं हे किंवा व्हॅक्युअल्स मध्ये अशा प्रकारची साठवण केली जाते किंवा मुळांद्वारे सुद्धा जमिनीत अशा प्रकारची नको असलेले घटक सोडले जातात. त्याचप्रमाणे एक्सक्रीशन विषयी अजून काही आपण ह्या चॅप्टर मध्ये ह्या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे मानवामधील एक्सक्रीशन कसं होतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया सजीवांमधील जीवन प्रक्रिया सेशन 3. इथे बघा, आई सुरण किंवा अळूची पाने चिरते त्यावेळी निरीक्षण करा. तुम्ही सुरण किंवा अळू चिरण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या हाताला खाज सुटते. आता हे खाज का सुटते, तर असं होऊ नये म्हणून आई काय करते ते विचारा. किंवा आपण अळूवडी खातो, त्या वडीमध्ये सुद्धा काही क्रिस्टल्स असतात जे त्या झाडाला नको आहेत, म्हणजे ते उत्सर्जित असे केलेले क्रिस्टल्स आहेत. काही वनस्पती टाकाऊ द्रव्ये कॅल्शियम ऑक्झालेट, या क्रिस्टलचं नाव आहे कॅल्शियम ऑक्झालेट, ज्या स्फटिकांच्या स्वरूपात असतात, त्यांना रफाइड्स असं सुद्धा म्हटलं जातं. त्या सुईच्या आकाराच्या असल्याने त्वचेवर टोचतात किंवा खाज सुटते किंवा अळूच्या पानांद्वारे आपल्या घशामध्ये ते अटकून राहतात आणि घशाला खवखवा चालू होतो, म्हणजे आपला घसा खवखवत राहतो. वनस्पतींमधील काही टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहेत, जसं की तुम्हाला सांगितलं रबराचा चीक, डिंक किंवा राळ हे माणसाला उपयुक्त असे वनस्पतीचे टाकाऊ पदार्थ आहेत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, या इमेजेस मध्ये आपल्याला डिंक वर दिसतोय, त्याचप्रमाणे रबराचा चीक सुद्धा आपल्याला कशा प्रकारे काढतात, म्हणजे जो उत्सर्जित झालेला पदार्थ आहे, जो वनस्पतींना नको आहे, त्याचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी करत असतो. बघा, मानवामधील उत्सर्जन, आता आपण वनस्पतीमधलं उत्सर्जन बघितलं, आता मानवामध्ये आपल्याला माहित आहे स्पेसिफिक अवयव त्याच्यासाठी असतात. तर आपल्या शरीरात चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम जी क्रिया असते, मेटाबॉलिक प्रोसेस जी आहे, त्यातून कोणता टाकाऊ पदार्थ तयार होतो, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे युरिन, जो नायट्रोजेनियस प्रोडक्ट आहे, अमोनिया किंवा युरिक ऍसिड याच्यामध्ये आहे, युरिया याच्यामध्ये आहे. ते जास्त प्रमाणात जर आपल्या शरीरात राहिलं तर ते आपल्याला शरीराला प्राणघातक सुद्धा होऊ शकतं. मग ह्या क्रियेतून जो टाकाऊ पदार्थ तयार होतो तो किडनी मार्फत फिल्टर केला जातो, हे आपल्याला माहितच आहे. मानवी शरीरामध्ये उत्सर्जन क्रिया कशी पार पडते विद्यार्थी मित्रांनो, याच्याविषयी डिटेलमध्ये आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. इथे बघा, मानवी शरीरातील विविध क्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्था कार्य करत असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेस, जसं आपण डायजेशनची प्रोसेस आहे किंवा श्वासोच्छ्वासाची प्रोसेस आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जे आहेत ते श्वासोच्छ्वासाची प्रोसेस पार पडत असतात. नर्वस सिस्टीम आहे किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, त्याच्यामार्फत वेगवेगळ्या इंद्रिय संस्था ज्या आहेत ते वेगळ्या प्रकारचे कामं पार पडत असतात. जसे अन्न पचनासाठी पचन संस्था, श्वासोच्छ्वासासाठी श्वसन संस्था आहे. आपल्या शरीरातील अन्न पचन व त्यातून ऊर्जा निर्मितीचे कार्य पार पडते, म्हणजे याच्यामध्ये एटीपी मॉलिक्युल्स तयार होतात, आपल्याला माहित आहे. त्यावेळी शरीरात विविध टाकाऊ पदार्थ तयार झालेले असतात. हे टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्याचे महत्वाचे काम जे आहे ते उत्सर्जन संस्था म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम करत असते. आता त्याच एक्सक्रिटरी सिस्टीम विषयी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. मानवी उत्सर्जन संस्थेत रुक्काची जोडी म्हणजे पेअर ऑफ किडनीज आणि मूत्रवाहिनीची जोडी पेअर ऑफ युरेटर्स याची रचना आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. आणि मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर, मूत्रोत्सर्जक नलिका म्हणजे युरेथ्रा ज्याला म्हटलं जातं, जिथून युरिन बाहेर फेकलं जातं, याचा समावेश होतो. आता रुक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते. आता हे मूत्र कशा प्रकारे तयार केले जातं याच्याविषयी आपण आता पाहणार आहोत. इथे पहा, आपल्या शरीरातील किडनी म्हणजे रुक्काची रचना कशी असते बघा. याच्यामध्ये अधोशीर आहे आणि रुक्क द्रोण दिसत आहेत, रुक्क धमनी दिसते, रुक्क शीर, रुक्क म्हणजे किडनीचा बिन शेप असा आकार आहे. त्याच्यानंतर मूत्रवाहिन्या दिसत आहेत, मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जक नलिका. त्याचप्रमाणे किडनीचा
त्यांनी TS घेऊन दाखवलेला आहे बघा. त्याच्यामध्ये कशा प्रकारे बोमेन संपुट आपण बघतोय, बाह्यांग आहे बाहेरचा भाग, त्याच्यानंतर रुक्क पिरॅमिड दिसत आहेत, रुक्क धमनी म्हणजे यातून रक्त आतमध्ये जातं, रुक्क शीर रक्त बाहेर काढलं जातं, मूत्राशयाकडे जाणारे वाहन म्हणजे तयार झालेले मूत्र या येलोइश सारख्या वाहिनीमधून युरेथ्रापर्यंत मूत्राशयापर्यंत पाठवलं जातं. उदराच्या पाठीमागील बाजूस म्हणजे आपला उदर जो आहे, पोट ज्याच्या पाठीमागील बाजूस पाठीच्या कणाच्या प्रत्येक बाजू म्हणजे दोन्ही साईडला घेवड्याच्या बियांच्या आकाराची 2 रुक्के असतात. जी रुक्कांची रचना आपण पाहिलेली आहे. रुक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असं म्हणतात. म्हणजे आतमध्ये जो हे ब्लड फिल्टर करतो त्याला नेफ्रॉन असं म्हटलं जातं. प्रत्येक नेफ्रॉन मध्ये कपाच्या आकाराचा पातळ भित्तिका असलेला, जी भित्तिका पातळ असते आणि ह्याचा आकार कपाचा असतो, त्याला बोमन्स संपुट असं म्हटलं जातं, बोमन्स कॅप्सूल. त्यातील रक्तकेशिकांच्या जाळीला ग्लोमेरुलस असं म्हटलं जातं. ग्लोमेरुलस म्हणजे असा एक रक्तकेशिकांचा गोळा असतो. यकृतात तयार झालेला युरिया रक्तात येतो. जेव्हा युरिया युक्त रक्त ग्लोमेरुलस मध्ये येते त्यावेळी ग्लोमेरुलस मधील रक्तकेशिकांमधून हे रक्त गाळले जाते व युरिया व तत्सम पदार्थ याच्यामध्ये वेगळे केले जातात. म्हणजे चयापचय क्रियेमध्ये तयार झालेला युरिया जो आहे तो लिव्हर मार्फत किडनी पर्यंत येतो आणि किडनी मध्ये तो ग्लोमेरुलस मधून त्याच्यामध्ये रक्तकेशिकांमधून तो गाळला जातो आणि युरेथ्रा मार्फत तो बाहेर फेकला जातो. इथे पहा एका नेफ्रॉनची रचना आपल्याला दिसते बघा की ग्लोमेरुलस दिसतंय म्हणजे रक्तकेशिकांचा जाळा आहे, बोमन संपुट आहे, त्याच्यानंतर संचयी नलिका दिसते आणि मूत्रवाहिनीकडे जाणारी नलिका सुद्धा दिसते आणि अशा प्रकारे ही एका नेफ्रॉनची रचना आपल्या किडनीमध्ये असते. तेव्हा बोमन संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून म्हणजे हे जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे त्याच्यात पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थांचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडू शकतात. म्हणजे निवडक्षम पारपटल आहे. बोमन संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेत जातो. या ठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणूंचे पुन्हा रक्तात शोषण केलं. म्हणजे पाणी आणि उपयुक्त जे रेणू आहेत ते परत एकदा रक्तात शोषले जातात. उरलेल्या टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून मूत्र तयार होतं. हे मूत्र मूत्रवाहिनी मार्फत विद्यार्थी मित्रांनो मूत्राशयात म्हणजे युरिनरी ब्लॅडर मध्ये साठवलं जातं. नंतर ते मूत्रोत्सर्जन मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. मूत्राशय स्नायुमय असून त्याच्यावर चेतांचे नियंत्रण असते. विद्यार्थी मित्रांनो चेतांचे नियंत्रण हा वर्ड इथे खूप महत्वाचा आहे. जर चेतांचं नियंत्रण नसतं तर आपला कंट्रोल आपल्या युरिनवर राहिला नसता आणि तो थेंब थेंब असा गळत राहिला असता. त्यामुळे आपण नेहमी मूत्र विसर्जन करण्यावर नियंत्रण ठेवू शकतो. मानवामध्ये रुक्क हा उत्सर्जनाचा महत्वाचा अवयव असला तरी त्वचा आणि फुफ्फुस सुद्धा उत्सर्जनाच्या क्रियेत मदत करत असतात. त्वचेमध्ये मार्फत घाम बाहेर पडत असतो आणि त्या घामातून सुद्धा उत्सर्जन होत असतं आणि त्याचप्रमाणे फुफ्फुसातून कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो म्हणजे त्याचं सुद्धा उत्सर्जन तिथून होत असतंच. उजवे रुक्क हे डाव्या रुक्कापेक्षा थोडे खाली असते. आपण जर आकृती नीट पाहिली तर उजव्या बाजूचे रुक्क जे आहे बीन शेप जे स्ट्रक्चर आहे ते डाव्या रुक्कापेक्षा थोडे खाली असते आणि प्रत्येक रुक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात आणि एका नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आपण आधी पाहिलेलंच आहे. साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर रक्त असते. आता आपल्या शरीरात किती रक्त आहे तर 5 लिटर, जे रुक्कामधून रोज 400 वेळा गाळले जाते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा पॉइंट इथे खूप महत्वाचा आहे. 5 लिटर रक्त आहे आणि ते 400 वेळा या रुक्कांकडे गेलेलं असतं आणि रुक्क रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळतात आणि ज्याच्यामधून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या 1 ते 1.9 लिटर म्हणजे साधारण 1 ते 2 लिटर इतकं मूत्र तयार होतं आणि उरलेला द्रव पदार्थ परत एकदा शोषून घेतो. म्हणजे 190 लिटर रक्त गाळलं त्यातून 1 ते 2 लिटर साधारण मूत्र तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारे ही प्रक्रिया आपल्या किडनीमध्ये चालू असते. रक्त व्याश्लेषण डायलिसिस बघा काही वेळेला किडनी फेल झाली असं आपण ऐकतो. दोन्ही किडन्या जर फेल झाल्या तर आपल्याला डायलिसिस करावं लागतं म्हणजे रक्त व्याश्लेषण करावं लागतं. म्हणजे जे किडनीचं काम आहे ते मशीन मार्फत रक्त त्या मशीन मध्ये टाकून तयार झालेलं जे शुद्ध रक्त आहे ते परत शरीरात सोडलं जातं आणि त्याचप्रमाणे इथे ते मूत्र तयार झालेला आहे व्याश्लेषण झालेला द्रव जो आहे तो द्रव बाहेर फेकला जातो. म्हणजे ह्याला होमोडायलिसिस असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे रक्त व्याश्लेषण म्हणजेच डायलिसिसची प्रक्रिया. दुखापत संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास रुक्काची कार्यक्षमता कमी होते. म्हणजे काही इन्फेक्शन झालं, काही ऍक्सिडेंट्स मध्ये दुखापत झाली तर त्यामुळे रुक्काची कार्यक्षमता कमी होते. यामुळे विषारी द्रव्यांचा शरीरात जादा संचय होतो. हा विषारी म्हणजे अमोनिया किंवा युरिक ऍसिड हे आपल्या शरीरात जास्त संचय होऊन चालत नाही. आता जास्त वेळ जर संचय होऊन राहिला तर त्यामुळे मृत्यू सुद्धा येऊ शकतो. रुक्क निकामी झाल्यास कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्याची कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो. म्हणजे डायलिसिस
मशीन मार्फत केलं जातं. या क्रियेला व्याश्लेषण असं म्हणतात. एका वेळी या उपकरणातून 500 मिलीलिटर रक्त पाठवले जाते. म्हणजे 500 मिलीलिटर रक्त तिथे डायलिसिस करून त्यातून युरिन बाहेर काढलं जातं, नको असलेले पदार्थ बाहेर काढले जातात. शुद्धीकरण केलेलं रक्त पुन्हा एकदा रोग्याच्या शरीरात सोडलं जातं. म्हणजे 500 ml रक्त बाहेर घेऊन त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं, व्याश्लेषण केलं जातं आणि परत शुद्ध केलेलं रक्त शरीरात टाकलं जातं आणि दुसरं रक्त घेऊन 500 ml रक्त घेऊन परत एकदा त्यातून युरिन बाहेर काढलं जातं. बघा, उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळा व हिवाळ्याच्या तुलनेत, उन्हाळ्यामध्ये आपण बघतो पावसाळा किंवा हिवाळ्याच्या तुलनेत मूत्र तयार होण्याचे प्रमाण कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, गरमपणा जास्त असल्यामुळे आपल्याला घाम जास्त येतो आणि त्याच्यामुळे त्याच्यात घामाद्वारे सुद्धा एक्सक्रीशन होत असतं आणि म्हणून इथे मूत्र तयार होण्याचं प्रमाण कमी होतं. प्रौढ व्यक्तीमध्ये मूत्र विसर्जनाची क्रिया नियंत्रणात असते, परंतु काही लहान मुलांमध्ये ते नियंत्रणात नसते. असे का? तर विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न आहेत, त्याचा आपण इंटरनेटच्या साहाय्याने क्वेश्चन हे सोडू शकतो, आन्सर याचा काढू शकतो. कारण प्रौढ व्यक्तींमध्ये लक्षात ठेवा, चेतांचं नियंत्रण चांगल्या प्रकारे असतं, तेवढ्या चांगल्या प्रकारे लहान मुलांच्या मध्ये ते नसतं. कधी कधी आपण जेवण करत असताना अचानक हाताचे बोट किंवा जीभ दाताखाली येऊन आपणास वेदना होतात किंवा अन्न गडबडीत खाताना कधी ठसका लागतो. याच्यासाठी समन्वय महत्वाचा असतो, म्हणजे कोऑर्डिनेशन महत्वाचा असतो. आपल्या शरीरामध्ये आपण एकदा अन्न घेतलं की त्याच्या कोऑर्डिनेशनच्या रूपाने ते अन्न पुढे सरकत असतं आणि अशा प्रकारे त्याचं डायजेशन होत असतं. ते कोऑर्डिनेशन म्हणजे नक्की काय हे आता आपण येणाऱ्या या सेशन मध्ये पाहणार आहोत. बहुपेशीय सजीवात म्हणजे आपण बहुपेशीय आहोत. विविध अवयव संस्था कार्यरत असतात. जसं डायजेस्टिव्ह ट्रॅक वेगळं काम करतो, रेस्पिरेटरी ट्रॅक वेगळं काम करतो, नर्वस सिस्टीमचं काम वेगळं आहे, एक्सक्रिटरी सिस्टीमचं काम वेगळं आहे किंवा ब्लड सर्क्युलेशन सिस्टीमचं काम वेगळं आहे. तर अशा प्रकारे वेगळ्या संस्था इथे कार्यरत असतात. या विविध संस्था किंवा अवयव आणि भोवतालच्या परिसरात विविध उद्दीपने यांच्यामध्ये योग्य समन्वय असतो, म्हणजे सिंक्रोनायझेशन होणं, कोऑर्डिनेशन होणं खूप गरजेचं आहे. तरच तो सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, एखादी चांगली गायिका स्टेजवर गात आहे आणि पाठी जे वाद्य वाजवत आहेत, भरपूर प्रमाणात वाद्य आहेत, त्यांच्यात जर समन्वय नसेल तर गाणारी गायिका कितीही चांगली असली किंवा गायक कितीही चांगला असला तरीही त्यांचं गाणं ऐकायला मजा येत नाही. म्हणजेच सिंक्रोनायझेशन किंवा कोऑर्डिनेशन होणं खूप गरजेचं आहे. यावरून आपल्याला असं समजू शकतं की विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजेच नियंत्रण होय, म्हणजे कंट्रोल, चेतांचा कंट्रोल आपल्या शरीरात जास्त आहे. वर तर विविध क्रिया क्रमवार घडून आणणे म्हणजे समन्वय. जसं आपण तोंडात घास टाकला की लगेच टायलिन किंवा अमायलेज सलाइवा मार्फत बाहेर येणं, त्याचप्रमाणे पुढे पुढे जात असताना आपली जी श्वासनलिकेची झडप बंद होणं आणि ओइसोफेगस मार्फत अन्न जठरामध्ये जाणं, जठरामध्ये पेप्सिन तयार होणं किंवा HCl तयार होणं, या प्रक्रिया ज्या असतात त्या समन्वयामार्फत केल्या जातात. बघा, कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यांमध्ये सुयोग्य समन्वय असणं गरजेचं आहे. या समन्वयाविषयी मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक टप्प्यावर यादृच्छिकता म्हणजे रॅन्डमनेस असता कामा नये. सजीव शरीराचे तापमान, जलपातळी, विकर पातळी या इत्यादीमुळे व बाह्य पर्यावरणातील उद्दीपनामुळे होणाऱ्या आंतरिक प्रक्रियांमध्ये सुयोग्य समन्वय असणे गरजेचे आहे. आता इष्टतम कार्यशीलतेसाठी ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे. म्हणजे व्यवस्थित कार्यशीलता जर ठेवायची असेल शरीराची तर सजीवांच्या विविध संस्थांमधील सुयोग्य समन्वयाने स्थिर अवस्था राखली पाहिजे आणि ह्याच परिस्थितीला समस्थिती किंवा होमिओस्टॅसिस असं म्हटलं जातं. म्हणजे इष्टतम कार्यशीलतेप्रमाणे आपलं शरीर व्यवस्थित चालण्यासाठी हे होमिओस्टॅसिस असणं खूप गरजेचं आहे. आता वनस्पतींमध्ये समन्वय बघा विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यांमध्ये असलेल्या चेतासंस्था किंवा स्नायू संस्था यांसारख्या संस्था वनस्पतीमध्ये नसतात. आपण बघितलं वनस्पतीमध्ये बऱ्याचशा संस्था ज्या असतात, ज्या आपल्या प्राण्यांमध्ये असतात ते त्यांच्याकडे नसतात. तर मग वनस्पती कशा प्रकारे हालचाल करतात त्याच्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. वनस्पतीमधील हालचाल प्रामुख्याने उद्दीपनाला दिलेला प्रतिसाद. आता उद्दीपन म्हणजे काय? सूर्यप्रकाश आला की सूर्यप्रकाशाच्या दिशेनेच झाड वाढतं. आपण ती कुंडी खिडकीमध्ये कितीही वळून ठेवली तरी झाड नेहमी किंवा वनस्पती नेहमी सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतं. म्हणजे सूर्यप्रकाशाच्या उद्दीपनाला झाडाने दिलेला तो प्रतिसाद आहे. इथे पहा, परागकण परागनलिकेमध्ये बीजांडामध्ये अंडाशय कप्पा आहे. बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ त्याचं उद्दीपन आहे. स्टिग्मावर ज्या वेळेला परागकण पडतो त्यावेळेला तो ओरीच्या दिशेने वाढतो, म्हणजे हे उद्दीपनाला दिलेला प्रतिसाद आहे. झाडाचं वनस्पतीचं तुम्हाला आत्ताच सांगितलं त्याचप्रमाणे तणाव, काही वेली असतात त्या सपोर्ट शोधण्याचा प्रयत्न करतात, त्यांना टेंड्रिल असं म्हटलं जातं. म्हणजे उद्दीपनाला दिलेला तो प्रतिसाद आहे. ह्याला आधारानुवर्ती वाढ असं म्हणतात. दुसऱ्या प्रकारचं जे आहे ते प्रकाशानुवर्ती, सूर्यप्रकाशाला प्रतिसाद दिलेला आहे. अशा प्रकारे आपण वनस्पतींमधला समन्वय इथे पाहत आहोत.
बघा, बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पती कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजेच अनुवर्तन, त्याला ट्रॉपिझम असं म्हणतात, किंवा अनुवर्ती हालचाल ट्रॉपिक मुवमेंट करत असतात, तर ही वनस्पतीमध्ये होत असते. कोणत्याही वनस्पतीची प्ररोह संस्था म्हणजे शूट सिस्टीम, अंकुर जो येतो पुढला भाग त्याला प्ररोह असं म्हणतात. प्रकाश उद्दीपनाने दिलेला प्रतिसाद तो देत असतो, म्हणजे प्रकाश स्रोताच्या दिशेने त्याची वाढ होत असते. की प्रकाशाच्या दिशेने वाढ होते विद्यार्थी मित्रांनो, म्हणून त्याला प्रकाश अनुवर्ती हालचाल किंवा फोटोट्रॉपिक मुवमेंट असं म्हटलं जातं. आता मुळं जी असतात ती बघा गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने किंवा पाण्याच्या शोधार्थ जमिनीत वाढत असतात. ती गुरुत्वाकर्षणाला जर प्रतिसाद देत असेल तर त्याला गुरुत्वानुवर्ती हालचाल ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट, किंवा पाण्याच्या दिशेने जर तिचं उद्दीपन होत असेल, हालचाल करत असेल, तर जलानुवर्ती हालचाल म्हणजे हायड्रोट्रॉपिक मुवमेंट असं त्याला म्हटलं जातं. आता काही विशिष्ट रसायनं जी आहेत ते दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन अनुवर्तन किंवा केमोट्रॉपिझम असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ हे केमोट्रॉपिझमचं उदाहरण आहे. इथे बघा, विज्ञानाच्या गवाक्षेतून आपण बघितलं तर वेलींचे तणाव म्हणजे टेंड्रिल हे स्पर्श संवेदी असतात. लक्षात घ्या, टेंड्रिल हे स्पर्श संवेदी आहेत. प्ररोहाचा अग्रभाग म्हणजे शूट जो असतो त्याचा अग्रभागामध्ये ऑक्झिन नावाचा एक संप्रेरक हे पेशी विवर्धनाला म्हणजे सेल एनलार्जमेंटला मदत करत असतं, त्यामुळे झाडाची वाढ तिथून होत असते. खोडाच्या वाढीसाठी जिबेरेलिन्स, पेशीच्या विभाजनासाठी सायटोकायनिन्स ही संप्रेरके मदत करत असतात. ऍबिसिसिक आम्ल जे आहे, ऍसिड जे आहे, ते संप्रेरक वनस्पतींची वाढ रोखणे, वाढीची क्रिया मंद होणे किंवा पाने कोमजणे याचं महत्वाचं काम जे आहे ते ऍबिसिसिक आम्लामार्फत होत असतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, उत्सर्जन संस्था म्हणजे काय, त्याचप्रमाणे वनस्पतीमध्ये समन्वय कशा प्रकारे राखला जातो याच्याविषयी डिटेल स्टडी आपण या सेशनमध्ये केलेली आहे. धन्यवाद.